आजपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे सरकारची सर्वात मोठी परीक्षा आरक्षणाच्या बाबतीतली सुरू होतीये। कारण मराठा आरक्षणावरती 25 जानेवारीपासून सुरू होणारी सुनावणी आजपासून सुरू होणार आहे। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होतीये। अवघ्या काही क्षणात या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि मराठा आरक्षणावरच्या सुनावणीचे जलद अपडेट्स तुम्ही एबीपी माझावरती बघू शकणार आहात। प्रशांत कदम आपल्याला ताजी माहिती देतील। प्रशांत, सुनावणी सुरू झाली आहे का? अद्याप सुनावणी सुरू झालेली नाहीये। 10:30ची वेळ आहे। खरं तर त्या टायमिंगला कोर्ट बसतं, पण 501 आयटम नंबर 1 आहे आणि कुठल्याही क्षणी ही सुनावणी जी आहे ती सुरू होऊ शकते। मुळामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे असेल, सुप्रीम कोर्टाकडे असेल। कारण एकतर हे स्पष्ट आहे की मागच्या वेळी सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं डिसेंबरमध्ये जेव्हा ही सुनावणी झालेली होती की या सगळ्या प्रकरणाची आम्ही सलग सुनावणी करू, म्हणजे एक अंतरिम कुठलाही आदेश देण्याच्या ऐवजी संपूर्ण प्रकरण ऐकू आणि त्याच्यानंतर निर्णय जो आहे तो त्याच्या संदर्भातला देणार आहोत। आणि त्यामुळे राज्य सरकार समोरचं जे आव्हान आहे ते खूप मोठं बनलेलं आहे। कारण हे सगळं प्रकरण जे आहे ते एकतर खूप किचकट आहे, त्याच्यामध्ये अनेक घटनेच्या कलमांचा अर्थ लावावा लागणार आहे आणि शिवाय केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर हे इतर राज्यांच्या आरक्षणावरती सुद्धा परिणाम करणारं प्रकरण असणार आहे। आणि त्या अर्थानं ते किती काळ चालेल, ते लवकरात लवकर संपुष्टात येणं, मराठा आरक्षणासंदर्भातला एक लवकरात लवकर निर्णय येणं हे राज्य सरकारसाठी आवश्यक आहे। मात्र जर हे प्रकरण जास्त किचकट बनलं आणि त्याला जास्त काळ लागला तर ते पॉलिटिकली सुद्धा महाविकास आघाडी सरकारला परवडणारं नाहीये। आणि त्या अर्थानं सरकारची ही परीक्षा आहे। आज आपल्याला हे पाहावं लागेल की राज्य सरकारनं दरम्यानच्या काळामध्ये जी काही रणनीती त्यांची निश्चित केलेली आहे तर त्या रणनीतीला किती यश येते। एकतर म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मराठा आरक्षणाचं प्रकरण हे केवळ राज्याचं नाहीये, ते इतर राज्यांचं सुद्धा आहे हे दाखवण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे। त्याच्यानंतर इतर ज्या केसेस आहेत, केंद्र सरकारचं 10% आर्थिक आरक्षण आणि तामिळनाडूचं आरक्षण, तर या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहेत, तर मग त्यासोबतच मराठा आरक्षणाचं हे प्रकरण घेतलं जावं अशा पद्धतीची ही मागणी आहे। शिवाय फिजिकल हिअरिंग संदर्भात सुद्धा काही निर्णय येतोय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आणि त्याचसोबत याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्या सोबत आहेत। विनोद पाटील, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की सरकार कुठेतरी देशव्यापी लेवलला जाऊन हे सगळं प्रकरण जोडू पाहत आहे इतर राज्यांच्या वेगवेगळ्या प्रकरणांशी सुद्धा, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री विविध मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितील असं सुद्धा समजतंय। या प्रयत्नामुळे काही फरक पडेल का, बळकटी मिळणार आहे का? हे प्रयत्न, या प्रयत्नांकडे सरकारच्या तुम्ही कसं पाहता? या अगोदर आम्ही वारंवार राज्य सरकारला सांगत होतो की जर तुम्हाला केंद्र सरकारची मदत घ्यायची तर 2 ओळीचा ठराव करून तुम्ही केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे। आम्ही केंद्राच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करू। यापूर्वीच्या अर्जामध्ये मी न्यायालयाला विनंती केलेली आहे की मराठा आरक्षणाला वेगळा न्याय, EWSला वेगळा न्याय, तामिळनाडूला वेगळा न्याय व देशामध्ये असलेल्या विविध आरक्षणाला वेगळा न्याय होऊ शकत नाही। कारण आम्ही देखील भारताचे नागरिक आहोत, त्यामुळे जो न्याय EWSच्या बाबत होईल तोच न्याय मराठा आरक्षणाच्या बाबत झाला पाहिजे, जो न्याय तामिळनाडूच्या बाबत होईल तोच न्याय मराठा आरक्षणाच्या बाबत झाला पाहिजे। ह्या सर्व गोष्टी एकत्रित करूनच आम्ही 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाची मागणी केली होती। आणि त्या मागणीमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की तुम्ही एकटा आम्हाला ऐकू शकत नाही, हे प्रकरण तुम्ही एकत्रित करून माननीय घटनापीठाने हे प्रकरण ऐकावं अशी मागणी आम्ही या अगोदर केलेली आहे। त्यामुळे निश्चितच जो काही निर्णय होईल महाराष्ट्रामध्ये त्याचा इफेक्ट हा संपूर्ण तामिळनाडूच्या आरक्षणाला होईल, EWSच्या आरक्षणाला होईल। मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे, राजस्थानमधले लोक कोर्टामध्ये आलेले आहे। त्यामुळे मराठा आरक्षण आता काही वेगळं राहू शकत नाही। हे सर्वजण एकत्र करून, सर्व आरक्षण एकत्रित करून, कारण प्रत्येक आरक्षणामध्ये 50%ची मर्यादा ओलांडण्याचा आरोप त्या ठिकाणी आहे। मराठा आरक्षणामध्ये देखील 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। त्यामुळे आम्हाला वेगळं न्याय, त्यांना वेगळा न्याय होऊ शकत नाही, हे एकत्रितरित्या होईल असं देखील मला वाटतं। माझे सहकारी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत। राहुल, प्रशांत, राईट प्रशांत, तू आपल्याबरोबर आहेस आणि विनोद पाटील सुद्धा आहेत। विनोद पाटील साहेब, ज्या वेळेला हे प्रश्नोत्तर प्रशांत आणि माझ्यात सुरू असतील त्यावेळेला तुम्हाला इंटरव्हेन करायचं असेल तर तुम्ही जरूर करा। प्रशांत, प्रश्न असा आहे की मुळात 25 तारखेची जी सुनावणी आहे ती आज का होते? एक, राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयामध्ये काय युक्तिवाद असू शकतो ज्याची तुला माहिती आहे?
खरं तर सुप्रीम कोर्टाची जी प्रक्रिया आपण बघितली तर एकदा तारीख निश्चित झाल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा नव्या काही पिटिशन्स किंवा अर्ज जे आहेत ते राज्य सरकार करू शकतं आणि तशा संदर्भातली एक भूमिका जी आहे ती जेव्हा दिल्लीमध्ये बैठक झाली त्याच्यानंतर राज्य सरकार करण्याच्या विचारामध्ये होतं. एक आपल्याला असं कळलं की या संदर्भातलं कुठलं रिटर्न ॲप्लिकेशन कोर्टामध्ये गेलेलं नव्हतं, मात्र हा एक तोंडी संवाद सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये जे न्यायमूर्ती या खंडपीठाचा भाग आहेत त्यांच्यामध्ये आणि जे वकील आपला या सगळ्या संदर्भातला युक्तिवाद करणार आहेत त्यांच्यामध्ये झालेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी हे संकेत दिलेले होते की तुमची जी मागणी आहे त्याच्या संदर्भात आम्ही कदाचित लवकरच सुनावणी करू आणि त्या अनुषंगानं हे प्रकरण जे आहे ते आज होताना दिसतं आहे. खरं तर 25 तारखेचं प्रकरण जे आहे म्हणजे 25 तारखेपासून जी सुनावणी होणार आहे ती होणार की नाही हे सुद्धा आपल्याला आजच कळेल. कारण आज जर कोर्टानं असं ठरवलं की राज्य सरकारच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावरती त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी काही ॲप्लिकेशन करायला वेळ दिला तर मग 25 तारखेची सुनावणी होणार नाही. मात्र जर आजच्या मागण्यांचा विचार नाही झाला आणि कोर्टानं असं सांगितलं की नाही आम्ही 25 तारखेची डेट ऑलरेडी दिलेली आहे आणि त्यावेळी आपण डे टू डे सुनावणी करू तर कदाचित मग 25 तारखेची सुनावणी जी आहे ती होऊ शकते. आणि तारखांचा जर आपण विचार केला तर अजून एक तारीख याच्यामध्ये इंटरेस्टिंग आहे. 22 तारखेला कुठल्या राज्य सरकारच्या वतीनं नाही पण तामिळनाडू, हरियाणा आणि झारखंड या 3 राज्यांमधून काही खाजगी व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांच्या राज्यातल्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि त्याच्यात त्यांचा मराठा आरक्षणाचा उल्लेख आहे. ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे मराठा आरक्षणामध्ये निर्णय आलेला आहे त्याच पद्धतीनं आमच्या राज्यामध्ये सुद्धा हे आरक्षण पुढे गेलेलं आहे तर त्याच्या संदर्भात विरोध करणाऱ्या याचिका ज्या आहेत त्या 22 तारखेला आहेत. त्याच्यामध्ये राज्य सरकार अजून पार्टी बनलेलं नाही आहे. पण हा जो एक तारखांचा घोळ आहे तो याचमुळे झालेला आहे की नव्या मागण्या किंवा नवीन ॲप्लिकेशन्स समोर येत असतात आणि त्या अनुषंगाने ही सुनावणी आज होती. राईट. विनोद पाटील साहेब, मी जो प्रश्न प्रशांतला विचारला तोच तुम्हालाही विचारतो की मुळात ही तारीख अलीकडे का आली असं तुम्हाला वाटतं. आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा मला सरकारी सूत्राकडनं कळतोय तो असा की आता ज्या खंडपीठासमोर जेवढ्या न्यायाधीशांची संख्या आहे त्यापेक्षा अधिक न्यायाधीशांच्या समोर म्हणजे 9 किंवा 11 न्यायाधीशांचं पीठ असावं अशी राज्य सरकारची कदाचित भूमिका असू शकते ज्याची जास्त शक्यता आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण पुन्हा शेड्यूल 9 इंदिरा साहनीचं प्रकरण आणि ज्या गोष्टीचा आपण वारंवार उल्लेख करतो की इतर राज्यांचा संदर्भ येईल तो कसा येईल त्याच्यावरती आपण बोलू. पण 2 प्रश्न आहेत. एक, तारीख का अलीकडे आली? दुसरी, जर अधिक न्यायाधीशांचं खंडपीठ असेल तर काय होईल? तारीख अगोदर घेण्याचा अधिकार हा संपूर्णतः न्यायालयाचा आहे. आपण जर बघितलं की न्यायालयाने मागच्या वेळेस न्यायदान करताना एक भाष्य केलं होतं की 25 तारखेच्या जवळपास आपण सुनावणी सुरू करू आणि 26 जानेवारीला भारतामध्ये सुट्टी असते. या कालखंडामध्ये 2-3 वेळेस मॅटर मेन्शन करण्यात आलं आणि त्यावर स्वतः एका माननीय न्यायमूर्तींनी काल दुसऱ्या प्रकरणामध्ये भाष्य केलं आणि ॲडव्होकेट सिंघवी साहेबांना असं भाष्य त्यांनी केलं की कदाचित उद्या आम्ही तुमचं प्रकरण ऐकू शकू. त्यांनी शेड्यूल ठरवला असेल आणि तो न्यायालयाचा अधिकार आहे. दुसरा प्रश्न आपण जो काही मला विचारला की राज्य सरकार अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे मागणी करू शकते का, माझा हाच बेसिक प्रश्न राज्य सरकारवर आहे आणि हाच आरोप माझा राज्य सरकारवर आहे की 1 वर्षापूर्वी मी राज्य सरकारला सांगितलं होतं की 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ हे मागणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीला मागत असताना तुम्हाला 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ मागावं लागतं. 5 नंतर तुम्ही 7 कडे जाऊ शकता, 7 नंतर 9 कडे जाऊ शकता, 9 नंतर 11 नंतर 13 कडे तुम्ही जाऊ शकता. जर राज्य सरकारने हे 1 वर्षापूर्वी जर ही मागणी योग्य वेळी केली असती तर आज परिस्थिती वेगळी असती. आज त्या घटनापीठाकडे जाण्याची काय गरज आहे तर त्या घटनापीठाकडे जाण्याची गरज याच्यासाठी आहे की इंदिरा साहनी खटल्याचा वारंवार उल्लेख केला जातो आणि इंदिरा साहनीचा खटला हा 5 पेक्षा अधिक न्यायमूर्तींनी ऐकलेला आहे, त्याच्यामध्ये न्यायदान केलेलं आहे आणि त्याला जर ओव्हर रूल करायचं असेल, त्याच्या विरोधात निर्णय द्यायचा असेल किंवा त्याच्या पलीकडे निर्णय द्यायचा असेल तर मागच्या वेळेस असलेल्या खंडपीठापेक्षा विनोद पाटीलजी थोडंसं यासाठी थांबवते कारण ही सुनावणी सुरू झालेली आहे. ज्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष आहे त्याचे अपडेट्स आपल्याला प्रशांत देणार आहे. प्रशांत.
सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं मुकुल रोहतगी हा पहिला युक्तिवाद करतायत आणि या संपूर्ण युक्तिवादाचा जो टोन आहे तो पहिल्यांदा फिजिकल हिअरिंग संदर्भातला आहे, म्हणजे प्रत्यक्ष सुनावणी व्हावी याच्या संदर्भातला आहे. कारण रोहतगी यांनी पहिल्यांदाच मागणी ही केलेली आहे की आम्ही 6-7 वकील जो आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहोत आणि आम्हाला संवादामध्ये थोड्याशा अडचणी येत आहेत, हे प्रकरण किचकट आहे आणि त्यामुळं प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी व्हावी. त्याच्यात त्यांनी हे देखील नमूद केलं की इंटरिम ऑर्डर जी आहे ती आमच्या विरोधात आहे, तरीसुद्धा आम्ही ही मागणी करतोय कारण आम्हाला युक्तिवाद करताना प्रत्यक्ष सुनावणी असेल तर सोपं जाईल आणि त्या अनुषंगानं पहिला युक्तिवाद जो आहे तो राज्य सरकारच्या वतीनं हा झालेला आहे की प्रत्यक्ष सुनावणी व्हावी. रोहतगींनी त्याच्यामध्ये हे देखील सांगितलं की आता वॅक्सिनेशनला सुरुवात झालेली आहे, कदाचित 6 आणि 8 आठवड्यामध्ये आमच्या म्हणजे इतर गोष्टींच्या बाबतीत रिलीफ मिळतील आणि त्यामुळं प्रत्यक्ष सुनावणी जी आहे ती होण्यासंदर्भातली पहिली आर्ग्युमेंट जी आहे ती राज्य सरकारनं केलेली आहे. राज्य सरकारच्याच वतीनं जे दुसरे वकील आहेत कपिल सिब्बल, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये आर्ग्युमेंट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं की रोहतगी यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे कारण या सगळ्या प्रकरणावरती फिजिकल हिअरिंग जे आहे ते होणं आवश्यक आहे. विनोद पाटीलजी आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की सरकारकडनं सातत्यानं म्हणजे सरकारच्या भूमिकेवरती जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतात की सरकार नीट वकील देत नाहीये, सरकार नीट धोरणं ठरवत नाहीये, तर तेव्हा तेव्हा सरकारकडनं हे स्पष्टीकरण दिलं जातं की आधीचेच वकील आम्ही कॅरी फॉरवर्ड केलेत, आधीचेच मुद्दे आहेत, आधीचेच वकील आहे. जर सगळं आधीच आहे तर मग अडचणी कोर्टात नेमक्या कुठे येतात, सरकारचं चुकतं कुठे? हे बघा, मराठा समाज हा काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं ऑफिस चालवत नाही की आम्हाला वकिलांना रोजगार द्यायचा नाही. आमचा मुद्दा काय आहे की योग्य वकील योग्य तारखेला योग्य वेळेस हजर पाहिजे आणि त्यांना राज्य सरकारने सूचना केल्या पाहिजे. ए प्लान, बी प्लान, सी प्लान, डी प्लान, हे असं घडलं तर तसं झालं पाहिजे, याचं उत्तर असं दिलं पाहिजे. हा प्लान त्या ठिकाणी राज्य सरकार देत नाही आणि वाईट याचं वाटतं की राज्य सरकार कायम एकच सांगतं की जुने वकील दिले. ते वकील काय आमचे नातेवाईक आहे का आम्हाला त्यांच्यासाठी रोजगार पाहिजे का? आम्हाला न्याय पाहिजे. आमचा मुद्दा काय आहे की न्यायालयाने ए प्रश्न विचारला तर त्याला A+ उत्तर देणारे वकील त्या ठिकाणी पाहिजे. कोणतं सबमिशन किती तारखेला झालं पाहिजे, न्यायालयाचा मूड आल्यावर कोणतं त्या ठिकाणी परिपत्रक वाचलं गेलं पाहिजे, देशातले कुठले दाखले दिले गेले पाहिजे, हे सर्व देण्याचं काम त्या ठिकाणी वकिलांचं असतं आणि त्या सूचना देण्याचं काम राज्य सरकारचं असतं. पण वाईट याचं वाटतं की राज्य सरकार उठून एकच सांगतं की ते जुनेच वकील दिले. वकिलाशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.